मोड आलेले मूग आणलेत, मूग आहेत. तर हे मी आता पाण्यात भिजत ठेवलेत. यांची ती सोलून काढायची आहे. तर 2-3 तास पाणी घालून ठेवायला लागणार, की जेणेकरून जी सालं आहेत त्याची वरती तरंगतील. मग ती काढायची पाण्याने धुवून, आणि मग ते सोलेल्याची मुगाची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी, आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे. मी 4 तास आधी मूग भिजत ठेवले होते. तर आता ते सोलायचे आहेत. भिजत ठेवल्यामुळे काय झालं तर ही बघा, ही सालं वरती जमा झाले. आता ते साफ करायला पटकन म्हणजे सोपं होतं. बघा, भिजत ठेवले होते तर सालं अशी पाण्याखाली घातली ना ही पटापट निघून जातात सालं. ही बघा, आता सालं निघाली त्याची. असं 5-6 वेळा नळाखाली पाण्याच्या झोतवरती करून घ्यायचं. मग काय होतात की सालं वरती जमा होतात. हे बघा, आता सालं कशी वरती जमा झाली. तर मी नंतर ती साफ करते. आता मी तुम्हाला सोललेल्या मुगाची भाजी कशी बनवतात ती दाखवते. पहिल्यांदा गॅस पेटवला आहे, त्याच्यावरती कढई ठेवून दिले. आता थोडंसं तेल घालते त्याच्यामध्ये. ते एक मोठा चमचा तेल घेतलंय. तर त्याच्यात मी 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, ते चेचून टाकते. एक कढीपत्त्याची डाळी घेते. एक कांदा घेतलाय छोटा, तो बारीक कापून. लसूण गरम झाले आणि कढीपत्ता, त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा. कांदा लाल झालाय, आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो मिक्स सोललेले आहेत. हे बघा, मिक्स सोलून घेतले होते मगाशी. तर याची आता मी भाजी बनवणार आहे ना, तर ती भाजी बनवण्यासाठी सोलून घेतले होते. तर टोमॅटो होतो मिक्स झाला की त्याच्यामध्ये तिखट, हळद, टोमॅटो झाला थोडासा स्मॅश. आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते. थोडीशी हळद टाकले. अर्धा चम्मच घरगुती मसाला मिक्स करून घेते सगळं. गॅस थोडा बारीक करते. गॅस बारीक करून घेतला आहे. आता 1 चम्मच काळा मसाला घालते. वाटण केलेलं तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये दाखवलं आहे, काळं वाटण कसं तयार करायचं ते. आता ते हे एकत्र करून घेते. दोन्ही मीठ टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कढईवरती झाकण ठेवून देते आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवून देते. गॅस बारीक केलेला होता, थोडासा मोठा करते. जास्त मोठा करायचा नाही, नाही तर करपेल. त्याच्यावर पाणी टाकते थोडंसं. म्हणजे पाणी वरती गरम होईल, ते पाणी कढईत टाकायचे भाजीमध्ये. पाणी आता गरम झालंय ताटावरचं, ते पाणी मी भाजीमध्ये घालते. मिक्स करून देते पुन्हा. त्याच्यावरती पुन्हा ताट ठेवून पुन्हा पाणी घालते ग्लासभर. पुन्हा पाणी ओतून ठेवते. तर पुन्हा पाणी गरम झालं की पुन्हा घालायचं त्याच्यामध्ये. पाणी आता पुन्हा गरम झालंय, पाणी भाजीमध्ये घालते. भाजी घालून घेते पुन्हा. सोललेल्या मुगाची भाजी खूप छान होते. त्यासोबत तुम्ही भात, भाकरी खाऊ शकता, चपाती खाऊ शकता. पण ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी छान लागते याच्यासोबत. थोडंसं भाजी
चम्मच मीठ टाकलंय. माझ्या सासऱ्यांना ही सोललेल्या मुगाची भाजी खूप आवडते. 5 मिनिटात भाजी शिजेल. या भाजीला शिजायला वेळ लागत नाही, सोललेले मूग आहेत ना. पुन्हा एकदा भाजीमध्ये पाणी घालते. गरम झाले. वरच्या ताटावरती पाणी जे ठेवतो ना तेच पाणी घालायचं. ते गरम असतं ना, त्यामुळे भाजी पटकन शिजते. आता काय ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही. ताट असंच ठेवून देते. एक 5-10 मिनिटात भाजी होऊन जाईल. 15 मिनिट झाले. भाजी शिजली काय बघते जरा काढून. होत आली भाजी. शिजलीत का बघते. शिजली. जास्त नरम शिजवायची नाहीत मूग, चव चांगली लागत नाही त्याची. अशीच शिजवायचे आणि अशी तपतपीत बनवायची. जर घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट पण करू शकता, पण अशी खूप छान लागते. तर मी गॅस बंद करून ठेवते. थोडीशी कोथिंबीर घालते. जास्त नाही घातली, थोडीशी घातली. भाजी तयार आहे. ताजी डिशमध्ये काढून घेते.